मी श्रद्धा हिरे मेकओव्हरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 छातीच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे. आणि यापूर्वी देखील तुम्हाला मी प्रिन्सेस कटचा कटिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. तर आज मी तुम्हाला कटिंग आणि त्याबरोबर स्टिचिंगचा देखील व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आपल्या वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता 34 छातीचा जो ब्लाऊज आहे तर उंची 14 आहे, तर प्लस त्यात 1 इंचेस केलं म्हणजे 15 झालं. आणि गळा रुंदी आपण 2.5 इंचेस घेतली आहे आणि शोल्डर 5.5, मोंडा देखील 5.5 इंचेस इथे घेतलेला आहे. आणि छातीचा चौथा 8.5 प्लस 1.5 इंचेस इथे घेतलेला आहे म्हणजे 10 झालेला आहे. आणि पाठीमागची मोंडा आपण 1.5 इंचेसवर इथे घेतलेला आहे. गळा 10 आहे, प्लस त्यात अर्धा इंचेस करून मी 10.5 घेतलेला आहे. आणि आता गोल आकार देऊन आपण तो कट करायचा आहे. तर शोल्डर हाफ डाऊन करायचं आहे, तर ते कसं करायचं ते नंतर मी ते तुम्हाला सांगणारच आहे. तर त्यापूर्वी जो मागचा भाग आहे तो अगदी जसाच्या तसा आपल्याला इथे दुसरीकडे आखून घ्यायचा आहे. आणि मुंडा वगैरे आखून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला बदल काय करायचा आहे तर अर्धा इंचेस कमी म्हणजे मोंड्याला 1 इंचेसवर आकार द्यायचा आहे. आणि 3.5 1.5 आपला कायमचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आणि खाली अर्धा इंचेसवर आपल्याला वाढून घ्यायचा आहे. आणि नंतरनं प्रिन्सेस कटोरीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि कडेला आपल्याला कमरेला 1.5 इंचेस आणि वरती देखील अर्धा इंचेस आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे. आणि शोल्डर हाफ इंचेस मी इथे डाऊन केलेला आहे. आणि पुढचा नेक तुम्हाला जो हवा तो इथे घ्यायचा आहे. तर मी पानगळ्याचा शेप इथे दिलेला आहे आणि तो सध्या मी कट करणार नाही, तर जसाच्या तसाच इथे ठेवणार आहे. आणि इथे आपल्या आता शोल्डर हाफ इंचेस डाऊन करायचं आहे. तर 2 इंच पण शोल्डर मी हाफ इंचेस इथं डाऊन करून घेणार आहे. आणि नंतर ना आपल्याला जे ब्लाऊज पीस आहे तर त्यावर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. तर बरोबर मी ते ब्लाऊज पीसवर जे आपण पॅटर्न आखलेला आहे ते ठेवून इथे कटिंग करून घेणार आहे. मागचा भाग आता कटिंग करून झालेला आहे. तर आपल्याला पुढच्या भागाची देखील कटिंग करून घ्यायची आहे. तर मला फक्त हा स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून मी ॲडजस्टनुसार तो इथे ठेवणार आहे. कारण की नंतरनं जे माझं कस्टमर आहे तर त्यांना तो कपडा शिल्लक पाहिजे होता नंतर स्लीव जोडायची असेल तर मी तो कपडा आता इथे तसाच काही ठेवणार आहे. आणि आता माझी पुढच्या भागाची देखील इथे कटिंग झालेली आहे. तर आपली कटिंग आता इथे पूर्ण झालेली आहे. आणि नंतर आपल्याला त्याची स्टिचिंग करायची आहे. तर मी पुढचा भाग आता इथे कट करून घेणार आहे. तर आपला पुढचा गळा हा इथे पानगळा आहे. तर त्याला बरोबर मी आता उलटं इथे टिप मारून घेणार आहे. बरोबर पान गळ्याचा इथे मी आकार देणार आहे आणि त्याला छोटे छोटे कट्स इथे देणार आहे. तर का कट्स देण्याच्या मागचं उद्दिष्ट हे की जो ब्लाऊजचा फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते. आणि कट्स दिल्यानंतर मी दोन्हीही इथे गळे करून घेणार आहे. तर एकदम पटकन हा ब्लाऊज शिवून होतो. तर शिवण्याची तुम्ही पद्धत पण बघू शकता. धागा कट न करता मी अगदी एका पाठोपाठ दोन्ही भाग जॉईन करून घेत आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या वेळेचीही बचत होते आणि ब्लाऊज देखील पटकन इथे आपला कंप्लीट शिवून तयार होतो. तर आता तुम्ही बघू शकता दोन्हीही भाग इथे माझे जॉईन करून झालेले आहे. आणि जो जास्तीचा भाग आहे तो देखील इथे मी जास्तीचा कपडा कट करणार आहे. आणि पुढच्या गळ्याचा आकार एकदम छान असा मस्त आलेला आहे. आणि आपल्याला प्रिन्सेस कटोरी देखील आपल्याला अस्तरला इथे जॉईन करून घ्यायची आहे. तर दोन्ही देखील मी धागा कट न करता त्या लगेच जॉईन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण की इथे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघू शकता. आपल्याला पटकनही ब्लाऊज शिवायचा आहे आणि फिनिशिंगही छान करायची आहे आणि छान फिटिंगलाही बसला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हे स्किप न करता व्हिडिओ तुम्ही आता हा व्हिडिओ बघून घ्या. आणि आपले साईड पॅटर्न देखील आता इथे म्हणजे साईड पॅटर्न आणि पुढचा भाग देखील आपल्याला इथे जॉईन झालेला आहे. तर आपल्याला साईड पॅटर्न आणि कटोरी इथे जॉईन करायची आहे. आणि साईड पॅटर्न आणि कटोरी आपली इथे एक जॉईन करून झालेला आहे. आणि आपल्याला आता
हुक लूक पट्टी इथे करून घ्यायची आहे आणि हुक लूक पट्टीला कपडा देखील आपल्याला इथे 2-2 इंचेस काढायचा आहे आणि मस्त फोल्ड वगैरे करून हुक लूक पट्टी देखील आपल्याला इथे जॉईन करायची आहे. तर आता माझी हुक लूक पट्टी देखील इथे ऑलमोस्ट जॉईन करून झालेली आहे आणि आपल्याला कमरेची पट्टी देखील इथे जॉईन करायची आहे. ती देखील 2 इंचेसची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे. का तर ती फोल्ड करून एकदम आपल्याला ती सुंदर अशी कमरेची पट्टी इथे जॉईन करायची आहे. तर मी लगेचच दुसऱ्या साईडलाच देखील या दोन्ही पट्ट्या एक सोबतच लावून घेतलेल्या आहे. कारण की तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे आपल्याला ब्लाऊजही पटकन शिवायचा आहे आणि फिनिशिंगही छान करायची आहे आणि फिटिंगलाही सुद्धा सुंदर बसला पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला ब्लाऊजवर लक्ष द्यायचं आहे. आणि आता आपली हुक लूक पट्टी जॉईन करून झालेली आहे. कमरपट्टी देखील जॉईन करून झालेली आहे आणि आपल्याला आय करायची आहे आणि आय देखील इथे मशीनवरच मी केलेले आहे. आणि पुढचा भाग अगदीच आपला शिवून रेडी झालेला आहे आणि राहिला आपला आता मागचा भाग. तर मागचा भागसुद्धा आपल्याला इथे अस्तरला जॉईन करून घ्यायचा आहे. तर अस्तर आपल्याला जो आपलं ब्लाऊज पीस आहे तो ते सुईच्या पद्धतीने ठेवून त्यावर अस्तर ठेवून नंतरनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी एक टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारल्यानंतर आपल्याला त्याला कट्स द्यायचे आहे आणि कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला जे आपलं अस्तरचं कपडा आहे त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर का तर दाबटीप जर देऊन घेतली आणि त्यानंतर अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिप मारली तर ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि टिप देखील आपली इकडे तिकडे होणार नाही. खास नवीन शिकणारे जे आहेत तर खास त्यांच्यासाठी ही जर ट्रिक वापरली तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. तुमचा गळा देखील खूप सुंदर इथे येणार आहे आणि आपलं मागचा भाग देखील इथे अस्तरला जॉईन करून झालेला आहे आणि आपल्याला 3.5 आणि 4 इंचेसचा टक्स देखील इथे मारून घ्यायचा आहे आणि तो देखील माझा मारून झालेला आहे. आणि नंतर आपल्याला कमरपट्टी जॉईन करायची आहे. तर ती देखील 2 इंचेसची आपल्याला इथे काढायची आहे आणि ती देखील इथे आपल्याला जॉईन करायची आहे. तर ह्या पट्ट्या मी जॉईन करते आणि त्यावर टिप देखील तुम्हाला मारताना दिसत आहे. तर ह्या टिपानंतर मी उसवून घेणार आहे आणि त्याच्या ठिकाणी हातशिलाई पुढच्या भागाला आणि मागच्या भागाला मी करून घेणार आहे आणि पुढचा मागचा भाग आपला इथे तयार झालेला आहे आणि आपल्याला आता शोल्डर इथे जॉईन करायचा आहे. तर शोल्डर देखील इथे जॉईन करून झालेला आहे आणि अशा प्रकारे खूप सुंदर इथे आपला ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे आणि क्लायंटला देखील तो खूप सुंदर असा बसलेला आहे आणि तुम्ही फिनिशिंग आणि फिटिंग तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे आलेले आहे आणि पुढचा पानगळाचा शेपसुद्धा एकदम मस्त आलेला आहे आणि मागच्या गळ्याचा एकदम डीप गोलसुद्धा छान आलेला आहे. तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर अजून कोणत्या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच ती शेअर करण्याचा प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ.